हालेलुया हालेलुया हालेलुया। या भावाची साक्ष आहे। या भावाला 1 महिन्यापासून खूप त्याच्या छातीमध्ये दुखायचं। हे भाव म्हणतात की त्रासासाठी या भावाने आशीर्वादित तेल पाण्याचा वापर केला। ते तेल पाण्याच्या द्वारे त्याला थोडंसं बरं वाटलं, परंतु त्रास चालूच होता। आज हा भाव प्रार्थनेला आला तोपर्यंत त्याला त्रास चालूच होता। आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये या भावाने विश्वासाने प्रार्थनेमध्ये भाग घेतला आणि आजारमुक्तीच्या प्रार्थनेच्या वेळेस या भावाने आपला हात आजारी भागावर ठेवला। त्या क्षणी या भावाला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि राहिलेले वेदना आता ते पूर्णपणे निघून गेल्या। आता भाव पूर्णपणे बरा आहे म्हणून आपण प्रभू येशूचे आभार मानतो आणि आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या आईची साक्ष आहे। 1 वर्षापासून त्याचे दोन्ही पाय दुखायचे, तसे त्यांचं डोकं दुखायचं। त्या त्रासासाठी त्याने डॉक्टरांचे उपचार केले, परंतु त्याच्याने त्याला काहीच फरक जाणवला नाही। तेव्हा आईने केंद्रामध्ये येऊन प्रार्थना करून घेतली, पण त्याच्याने त्याला काहीच फरक जाणवला नाही। आणि नाताळच्या दिवशी आईने विश्वासाने नाचून गाऊन प्रभू येशूची स्तुती केली। त्या नाचून गाऊन स्तुतीमध्ये आईला प्रभूचा स्पर्श झाला आणि तिचा पायदुखीचा त्रास आणि डोकेदुखीचा त्रास पूर्णपणे निघून गेला। आता आई पूर्णपणे बरे आहे म्हणून ती प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या आईची साक्ष आहे। 1 वर्षापासून त्यांच्या डोक्यामध्ये वाईट विचार यायचे, तसं त्यांचं डोकं जळसारखे झालेलं होतं, तसं त्यांना भीती वाटायची। या त्रासासाठी या आई केंद्रामध्ये प्रार्थनेला येत राहिली, प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेत राहिली। तसंच नाताळच्या दिवशी ब्रदरांनी आईला आशीर्वाद दिला। त्या क्षणी आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ही आई म्हणते की 1 वर्षाची त्यांच्यामध्ये भीती होती ती निघून गेलेली आहे, तसंच वाईट विचार होते ते पण निघून गेलेले आहेत आणि त्यांचं डोकं जे आहे ते पूर्णपणे हलकासारखं झालेलं आहे। म्हणून आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जर